रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आज आहे, आता बघा, फार्म हाऊसला आलो आहे आम्ही आणि गीता म्हटली आपण वडापाव करूया. थंडी आहे, पाऊस आहे, पाऊस पडतोय बाहेर, तर पकोडापेक्षा आपण वडापाव बनवूया म्हणून ही सगळी तयारी चालू आहे. शुभारी काय करते, सोलते, काय करतायत, बटाटा सोलताय. आणि हे स्पेशालिस्ट कोण आहे, अपना शेफ कोण है, गीता. हाँ गीता, और क्या क्या करना है बोलो. हाय, आता मस्तपैकी बटाटे उकडून घेतलेले करून घ्यायची आहे आणि मस्तपैकी भाजी करून घ्यायची पहिले, मग वडे करून घ्यायचे आणि डाळीच्या पिठामध्ये डाळीचं पीठ कालवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये मस्त गोल गोल वडे घालून मस्त तळून घ्यायचे आहेत. अजून जास्त सोललेल्या आता त्याचं छानपैकी ठेचून घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट परत दाखवतो तुम्हाला. आणि मिरची टेस्ट आहेत, लसूण टेस्ट आहेत, कारण मिक्सर आणला नाही आहे. आता आपण डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि एक सिक्रेट इंग्रेडियंट सांगते तुम्हाला की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. त्याच्यामुळे भजे किंवा वडे असे जरा छान खुसखुशीत होतात. त्यामुळे चिमूटभर थोडीशी साखर टाकायची. बटाटे आता त्याची भाजी करायची आपल्याला मस्तपैकी चमचमीत. तर मामी करणार आहेत मस्त भाजी. साखर टाकली आहे. हो, येस. आणि आता मस्तपैकी पाणी टाकूया. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे असं छान मिक्स करून घेऊया. पहिले थोडंसं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे हे, कारण की त्याच्यामध्ये मग थोडंसं सोडा वगैरे पडल्यानंतर ते जरा हे अशा पद्धतीने थोडंसं करून घ्यायचं आपण, कारण की आपण जेव्हा त्याच्यात सोडा टाकतो तेव्हा ते थोडंसं पातळ होतं आणि मग जेव्हा जर वाटलं की हे जास्तच घट्ट आहे तर थोडंसं आपण पाणी टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण डाळीच्या पिठाचा गोळ करून घेतलेला आहे. इथे मिरची कापून घेते, कापून ठेवलेले आहेत बटाटे उकडवून. आता ह्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तेल टाकलेलं आहे. झाले का? आपण चिरून टाकली आहे, कारण आपण मिक्सर आणायचं नंतर करू आम्ही, त्याच्यामुळे आम्ही मिरची चिरून टाकली आहे आणि आलं लसूणची पेस्ट आता टाकतो आहे मामी. जरा आम्ही छान आणि मग खलबत्त्यामध्ये चिरून घेतली आहे, म्हणजे दाताखाली नको यायला म्हणून काळजी घेतली आहे. मस्त आहे, वा मजा आली. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकूया आणि लास्टला वरतून कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचे आणि ही भाजी मग रेडी. तर बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आता त्याच्यावर मस्तपैकी आपण कोथिंबीर पेरूया आणि कोथिंबीर पण अशी आपण भरपूर टाकणार आहे, त्याच्यामुळे एक सुंदर टेस्ट येते बटाट्या वड्यांना. जरा थोडंसं असं मिक्स करून घेऊया. त्या कोथिंबिरीचा जो कच्चेपणा आहे तो फक्त 2 मिनटासाठी जाण्यासाठी वाफेसारखं असं करून घेऊया आपण. बस बटाटे वडी करायला तयार झाली आहे. आता गीतानी हे सगळं करून ठेवलेलं आहे आणि आता बटाटे वडे थोड्या वेळाने तळणार. हां हां, आणि असा धरला बटाट्याचा भाजीचा तुकडा आणि असा पिठात भिजवला आणि असा तेलात टाकला. मग तुकडा तुकडा आता तोंडात काय येईना. बघायला आलाय ना. थँक्यू बघायला. हो पप्पाला दिलं ना. हां, तर पप्पांना विचार छान आहे का असतो, पण ते डेंजर आहे ना ते. असा हा बटाटा वडा गरम 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 बटाटा वडा गरम 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 गरम.
एक गरम 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 ग बाई ग बाई एक गरम 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 एक गरम 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 एक बटाटा वडा हे आता कोणीतरी पाव वगैरे घ्या आणि मस्तपैकी मिरची वडा पाव मिरच्या राहू द्या आपल्याला पण ए बाई हळू हा. एक गरम 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 लिंबूची गरम गरज नाही मीठ तिखट लागणार नाही ना बांधणार लिंबू नाही एक गरम 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 आहे बटाटा वडा गरम 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 एक गरम गरम हे पातळ का बटाटा तसा आहे म्हणून का हे पातळ झालं काय हायजीन वडा हायजीन हायजीन वडा हायजीन वडा हा बरोबर आहे हायजीन 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 वडा काय का वडे कमतील का आपल्या एक रुपयाला 4 म्हटले वडे 1 रुपयाचे 4 वडे 4 10 रुपयाला 2 फ्रेंडशिप वडा फ्रेंडशिप वडा फ्रेंडशिप वडा वडापाव आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय अंबे कसा वाटला वडा मस्त असा